हेलो, आपका यूजीसी स्टडी चैनल में स्वागत है। आज आज देखने वाले हैं टीचिंग एप्टीट्यूड यूनिट। इसमें कवर करने वाले बेसिक ऑफ टीचिंग और टीचिंग एप्टीट्यूड एंड थर्ड टीएल मॉडल, सम इम्पोर्टेंट पॉइंट्स और प्रीवियस ईयर के क्वेश्चंस। और आपको ज़्यादा से ज़्यादा वीडियो देने के लिए यूजीसी स्टडी चैनल आपका इंतज़ार कर रहा है। और स्टार्ट करने से पहले एक मोटिवेशनल कोड, क्लियर नसलं की सगळे फोकस क्लिअर नसला की सगळ्यांना दुःखच होऊन बसते। मग तो फोटो असू द्या किंवा भविष्य। म्हणजे याचा अर्थ असा आहे की फोकस क्लिअर नसला तर सगळं दुःख दिसतं आणि मग तो फोटो असो किंवा भविष्य। हे स्टार्ट करूया आपण। टीचिंग इज द प्रोसेस ऑफ हेल्पिंग others learn by sharing knowledge, skills and value in a clear and meaningful way. याचा अर्थ असा आहे की टीचिंग अशी प्रोसेस आहे की आपण दुसऱ्यांना मदत करून शेअरिंग म्हणजे नॉलेज शेअर करून, स्किल हे सगळं शेअर करून टीचिंग हे आपण शिकतो। म्हणजे उदाहरणार्थ आपले शिक्षक आल्यावर आपल्याला पहिलं सुरुवातीला स्टार्ट लेक्चर करतात आणि त्यांची स्किल नॉलेज ते आपल्यासोबत गॅदर करून आपल्याला सांगतात आणि अशा अनेक गोष्टी आहेत। आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेल व्हिडिओ पाहिजे असले तर कमेंट करा। टीचिंग ॲप्टिट्यूड इज द ॲबिलिटी टू अंडरस्टँड लर्नर्स अँड टीच देम क्लिअरली अँड इफेक्टिव्ह विथ इंटरेस्ट। टीचिंग ॲप्टिट्यूड ही ॲबिलिटी म्हणजे टीचर कसं शिकवतो हे त्याच्यावर ॲबिलिटी म्हणजे लर्नरला म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी हे टीचिंग ॲप्टिट्यूड ही टीचरमध्ये असणारी क्वालिटी आहे। टीचर ॲप्टिट्यूड दिस इज अ क्वालिटी ऑफ टीचर आणि तुम्हाला इंटरेस्ट याच्यामध्ये येण्यासाठी हे आहे। पुढं बघू आपण टीएल मॉडेल। याच्यामध्ये टीचिंग लर्निंग मॉडेल। द टीचिंग लर्निंग मॉडेल रेफर टू स्ट्रक्चर फ्रेमवर्क दॅट एक्सप्लेन हाऊ टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस आर प्लॅन, डिलिव्हर अँड एक्सिस्ट in an educational setting. It highlights the dynamic relationship between the teacher, the learner and the content. हे असं मॉडेल टीचर लर्निंग मॉडेल की टीचर लर्निंग आणि कंटेंट म्हणजे एक टीचरला कंटेंट बी हवा असतो आणि लर्नर पण, आणि टीचर आणि लर्नर हे नंतर लर्नरचं सिलेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी एक एज्युकेशनल सेटिंग ठरतं आणि ही डायनॅमिक रिलेशनशिप आहे। हेच टीएल मॉडेल तुम्हाला सांगतं आणि टीएल मॉडेल तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करा की ह्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न येतात आणि यूजीसी नीटमध्ये जास्त प्रश्न ह्याच्यावरच विचारले जातात। पुढं आपण बघू। टीएल मॉडेल तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। नेक्स्ट, टीचिंग लर्निंग मॉडेल इज ट्रायड इन नेचर, meaning it is based on a three-way interactions. टीचिंग लर्निंग मॉडेल ही ट्रायड इन नेचर आहे आणि हे वर्ड तुम्ही नोट करून ठेवा, ट्रायड इन नेचर। याच्यावर प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आलेले आहेत आणि तुम्ही हा पॉईंट नोट करून तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा। नेक्स्ट, सम इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट दॅट। हे सगळे पॉईंट तुम्ही नोट करा। ह्याच्यावर प्रॅक्टिकमवर
प्रश्न विचारले गेलेले आहेत. टीचिंग अँड लर्निंग आर इनिशियली रिलेटेड टाईप. तुम्हाला एक प्रश्न देईल आणि त्याच्यामध्ये टीचिंग अँड लर्निंग आर इनिशियली रिलेटेड ॲक्ट आहे का नाही हे त्याच्यावर विचारलं जाईल. आणि सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट्स, टीचिंग इज अ सोशल ॲक्ट वाईल लर्निंग इज अ पर्सनल ॲक्ट. तुम्हाला एक प्रश्न असा देईल की टीचिंग इज अ सोशल ॲक्ट वाईल लर्निंग इज अ पर्सनल ॲक्ट. तर तुम्हाला हे ऑप्शन चूज करून, हे ऑप्शनमध्ये असतात, तुम्हाला एक प्रॉपर याच्यावर व्हिडिओ पाहिजे असला तर तुम्ही कमेंट करा आणि लाईक तर जरूर करणार आहोत आपण. थर्ड पॉईंट, टीचिंग कॅन नॉट टेक अ प्लेस विदाउट लर्नर्स वाईल अ लर्नर कॅन इवन विदाउट अ टीचर. म्हणजे टीचिंग अशी एक गोष्ट आहे की लर्नर असल्याशिवाय टीचिंग होणार नाही. आणि लर्नर कॅन लर्न विदाउट अ टीचर. लर्नर म्हणजे आता तुम्ही सगळे शिक्षक शिवाय टीचिंग करता यूट्यूबच्या माध्यमातून, तर हे तुम्ही टीचरच्या मदतीशिवाय करू शकता. ह्यालाच लर्नर कॅन लर्न इवन विदाउट टीचर्स. ही की टर्म तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाईल. नेक्स्ट, प्रिवियस इयरचे क्वेश्चन बघू. याच्यावरून teaching is best described as a process of A options, giving information, B modifying behavior, C training learners, D evaluating student. हे तुम्हाला आन्सर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करा आणि तुम्ही आन्सर तुमचं चेक करा. मी तर याचा आन्सर सांगतो आहे तुम्हाला. बी ऑप्शन्स, मॉडिफाईंग बिहेवियर, याचा आन्सर आहे. सेकंड, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह मीन, ए लर्निंग एक्सपिरियन्स, बी academic achievements, C conscious outcomes, D intended learning and outcomes. हे सेकंड नंबरचं प्रिवियस इयर तुम्हाला होमवर्क आहे. तर ह्याचं आन्सर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण एकदा रिव्हिजन बघू, आपण काय वाचलेलं ते बघू. हे तुम्ही एक मोटिवेशनल कोड नक्की लक्षात ठेवा. फोकस क्लिअर नसला की सगळे अंतुकच होऊन बसते. मग तो फोटो असू द्या किंवा आयुष्य. सर्वात पहिलं बेसिक ऑफ टीचिंग बघितलं, नंतर टीचिंग ॲप्टिट्यूड, TL मॉडेल बघितलं, सम इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन डिस्कस केले आणि तुम्हाला एक होमवर्क दिलेलं आहे. टीचिंग इज द प्रोसेस ऑफ हेल्पिंग अदर लर्न बाय शेअरिंग नॉलेज, स्किल्स अँड व्हॅल्यू इन अ क्लिअर अँड मिनिंगफुल वे. हे फास्ट तुम्हाला सांगतो की तुमच्या डोक्यात एकदा बसून जाईल. टीचिंग इज द प्रोसेस ऑफ हेल्पिंग अदर्स म्हणजे टीचिंग अशी प्रोसेस आहे की दुसऱ्यांना मदत करून, शेअर करून, नॉलेज गॅदर करून तुम्ही ह्याच्यामध्ये टीचिंग तुमचं परफेक्ट करू शकता. टीचिंग ॲप्टिट्यूड इज द ॲबिलिटी टू अंडरस्टँड लर्नर्स अँड टीच देम क्लिअरली, इफेक्टिव्हली आणि विथ इंटरेस्ट. टीचिंग ॲप्टिट्यूड ही ॲबिलिटी असते टीचरची, तर ती लर्नरला टीच करून, त्यांचे डाऊट क्लिअर करून हे सगळं टीचर करतो. ह्याला टीचरची स्किल. आणि TL मॉडेलमध्ये टीचिंग लर्निंग मॉडेल. द टीचिंग लर्निंग मॉडेल रेफर टू स्ट्रक्चर फ्रेमवर्क दॅट एक्सप्लेन हाऊ टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस आर प्लॅन्ड, डिलिव्हर अँड access the year and educational setting. It highlights the dynamic relationship, the teacher, the learner and the content. टीचर आणि लर्नर. टीचर हा प्लॅन करून लर्नरला कंटेंट प्रोव्हाइड करतो. जसं की मी तर तुम्हाला हे सगळं PDF, हे सगळं PPTमध्ये हे कंटेंट अनुसार तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि तुम्ही नॉलेज गॅदर करून तुमची एक्झाम क्रॅक करण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट, टीचिंग लर्निंग मॉडेल इज अ ट्रायडिक इन नेचर. हे लक्षात ठेवा जरूर. मीनिंग इट इज अ बेस ऑन 3-way इंटरॅक्शन्स. ह्याच्यामध्ये
वे इंटरॅक्शन म्हणजे टीचर लर्नर आणि कंटेंट. सम इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट दॅट ह्याच्यामध्ये टीचिंग अँड लर्निंग आर इनिशियल रिलेटेड ॲक्ट्स. सेकंड, teaching is a social act while learning is a personal act. Third, teaching cannot be placed without learners while a learner can even without a teacher. हे सगळे पॉईंट तुम्ही नोट करा. जसं की टीचर लर्नर शिवाय शिकू नाही शकत, पण लर्नर टीचर शिवाय शिकू शकतो. म्हणजे स्वतः नॉलेज गॅदर करतो. अँड नेक्स्ट आपण बघू प्रिवियस इयरचे क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा आणि सेकंड क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे. नक्की तुम्ही नक्की हे होमवर्क करून घ्या. आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांकडे शेअर करा. आणि हे वर्ड्स तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्तपर्यंत पोचवा. हेच तुमचं चॅनल आहे, UGC हिस्ट्री चॅनल हे तुमचंच आहे.